नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर याच्या पेपर 1मधील आज आपण सिलेबस कॉपीनुसार दुसरा पॉईंट आहे परिभाषा शारीर त्या टॉपिकच्या सविस्तरमध्ये नोट्स पाहणार आहे. सिलेबस कॉपी म्हणजे NCSMची जी ऑफिशियल सिलेबस कॉपी असते त्यानुसार आपण प्रत्येक पॉईंट आपल्या नोट्समध्ये कव्हर करत आहे. कोणताही पॉईंट सुटणार नाही. जर एखादा पॉईंट राहिला तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि ह्या पद्धतीने ह्या नोट्सचा जर तुम्ही अभ्यास केला तर एक्झाममध्ये तुम्हाला ह्याचा खूप फायदा होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये जे मी नोट्स सांगत आहे ते एकदा तुम्ही स्वतःच्या नोट्समध्ये लिहून घ्या, स्वतःच्या हाताने लिहून घ्या आणि BMS संबंधित फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर टॉपिकचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. ते सुद्धा एकदा प्लेलिस्टमध्ये जाऊन अवश्य पहा. तसंच व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम व टेलिग्रामची सुद्धा लिंक आहे, तर ते सुद्धा तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा. तर पाहूयात परिभाषा शारीर. तर सिलेबस कॉपीमध्ये दुसरा पॉईंट आहे परिभाषा शारीर. त्यामध्ये तुम्हाला काय काय आहे तर खुर्च्या, कंडरा, जाल, त्यानंतर अस्थिसंघात, सीमंत, सेवनी, रज्जू आणि लसिका आणि काही टर्मिनॉलॉजीज आहेत षडंग शारीर रिलेटेड त्यासुद्धा आपण पाहणार आहे. तर हे तुम्हाला टोटल 4 मार्क दिलेलं आहे. ह्या टॉपिकला तुम्हाला 4 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. तर असं धरू नका की 4 मार्क दिले म्हणजे 5 मार्काचा SAQ नाही येऊ शकत. असं पकडून चला की चुकून आला तर ऑड तर SAQ सुद्धा येऊ शकतो. नाहीतर तुम्हाला ह्याच्यावर MCQ विचारतील किंवा एखादा छोटा प्रश्न SAQ किंवा LAQ विचारला जाईल. तर त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता जेव्हा आपण सिलेबस कॉपी वाचतो, जर तुम्हाला सिलेबस कॉपी आणखीन वाचता येत नसेल, त्याच्यातले पॉईंट्स कळत नसतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. त्यावर आपण देखील वेगळा व्हिडिओ बनवूया. तर परिभाषा शारीर या टॉपिकमध्ये जे आत्ता आपण पाहिलं कंडरा, खुर्च्या, मांस, रज्जू, सेवनी, जाल, सीमंत, अस्थिसंघात, तर ह्याचं तुम्हाला अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. स्ट्रक्चर कसं असतं, साईट आणि त्याची संख्या एवढं तुम्हाला मस्ट टू नोच आहे. आणि इतर जे पॉईंट आहेत ते क्लिनिकल इम्पॉर्टन्स वगैरे ते डिझायर टू नोचे पॉईंट आहेत. तर ते सुद्धा आपण पाहूयात. तर परिभाषा शारीर सुरुवातीला मी तुम्हाला श्लोक डायरेक्ट सांगत नाही आहे, कारण आधी तुम्ही समजून घ्या की काय असतं आणि त्याच्यानंतर श्लोक करा. कारण एखाद्याचे श्लोक पाठ होत नसतील मग त्याने जर आधी श्लोक बघितले तर त्याला टेन्शन येऊ शकतं. तर मी आधी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो किंवा नोट्स देतो, त्याच्यानंतर शेवटी आपण श्लोक देखील पाहणार आहोत. ज्यांचे श्लोक पाठ होतात त्यांनी श्लोक देखील पाठ करून टाका. मग तुमचं परिभाषा शारीर संबंधित संपूर्ण पॉईंट्स कव्हर होतील. आणि श्लोक जर होत नसतील कमीत कमी बाकीचा नोट्स व्यवस्थित लिहून काढा. तर खुर्च्या त्याची व्याख्या काय आहे? पेशी, स्नायू, धमनी, सिरा यांचा सन्निपात जो कुंचलाच्या आकाराचा सारखा दिसतो त्याला आपण खुर्चा असं म्हणतो. त्याची संख्या 6 सांगितलेली आहे. 6 षटखुर्चा असं लक्षात ठेवायचं. त्याचं स्थान आहे 2 हातात, 2 पायात, 1 ग्रीवा आणि 1 मेढ्र. तर एवढीच गोष्ट तुम्हाला प्रत्येकाबद्दल लक्षात ठेवायची आहे, त्याची व्याख्या, संख्या आणि स्थान. त्यानंतर कंडरा गोल दोरीच्या आकाराच्या मोठ्या व लांब स्नायूंना कंडरा असं म्हणतात. संख्या सांगितली 16. त्यानंतर म्हणजे आपण षोडश कंडरा हा श्लोकात शब्द येईल, पुढे पाहणार आहोत. त्यानंतर त्याचे स्थान 4 हातात, 4 पायात, 4 ग्रीवेत आणि 4 पृष्ठप्रदेशी असे मिळून 16 कंडरा सांगितलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे जाल. जाल म्हणजे जाळे. मांस, सिरा, स्नायू व अस्थी या रचनांपासून जाळ बनतात. 16 जाल सांगितलेले आहेत. त्यामध्ये मणिबंधच्या ठिकाणी 8 आणि गुल्फाच्या ठिकाणी 8, अँकल आणि वृष्ठच्या ठिकाणी. त्यानंतर अस्थिसंघात 2 किंवा अधिक अस्थीच्या समूहास अस्थिसंघात असं म्हणतात. त्याची संख्या सांगितली 14. गुल्फ, जानू, वंशन इत्यादींच्या ठिकाणी 6, मणिबंध, कर्पूर, कक्षाच्या ठिकाणी 6 आणि त्रिकप्रदेशी 1 आणि शिरप्रदेशी 1 असे मिळून टोटल 14 अस्थिसंघात सांगितलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट सीमंत. अस्थींचे संघात ज्यांनी शिवले आहेत त्याला सीमंत असे म्हणतात. म्हणजे याला मॉडर्नशी आपण सुचरशी थोडंसं कोरिलेट करू शकतो. सुश्रुतांनी 14 सीमंत सांगितलेत आणि वाग्भटांनी 18 सांगितलेत. तर ह्या टॉपिकचं जास्त करून इम्पॉर्टन्स तुम्हाला MCQच्या दृष्टीने आहे, कारण कोणाचीही तुम्हाला संख्या विचारू शकतात किंवा स्थान विचारू शकतात. तर त्या दृष्टीने या टॉपिकचा अभ्यास करा. आणि शिरप्रदेशी सीमंत 5 असतात. त्यानंतर सेवनी शिवनीद्वारे जोडलेले भागाप्रमाणे असते. शिवनीद्वारा कसं आपण जोडल्यासारखं दिसतं त्याप्रमाणे दिसतं म्हणून त्याला सेवनी असं म्हणतात. 7 संख्या सांगितलेली आहे. शिरप्रदेशी 5, जिव्हा 1 आणि मेढ्रच्या ठिकाणी 1. त्यानंतर मांस रज्जू. मांससूत्रांची रचना जाड दोराप्रमाणे असते, त्याला मांसरज्जू असं म्हणतात. त्याची संख्या सांगितलेली आहे 4. पृष्ठवंशाच्या दोन्ही बाजूस व बाहेर आणि आत असतं. त्यानंतर स्नायू. मेधधातूचा उपधातू म्हणजे स्नायू आहे. सिरांचे रूपांतर स्नायूत होत असते. 900 स्नायू सांगितलेले आहेत सुश्रुतांनी. त्याची शाखाच्या ठिकाणी 600, मध्य शरीराच्या ठिकाणी 230 आणि शिर आणि ग्रीवाच्या ठिकाणी 70 अशा प्रकारे स्नायूंचं विभाजन केलेलं आहे. तर ह्या होत्या काही गोष्टी ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर हा एक टेबल आहे. तुम्ही जेव्हा पेड नोट्स घ्याल तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी
नीट हँड रिटन क्लिअर नोट्स भेटून जातील. सर्व चार्ट, टेबल, शॉर्ट नोट्स सगळं मिळून जाईल. तर त्यासाठी जर तुम्हाला पेड नोट्स घ्यायचे असतील तर तुम्ही मेसेज करा, ते तुम्हाला भेटून जातील. त्यानंतर आता जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की परिभाषा शारीर संबंधित जर तुमचे श्लोक पाठ होत असतील तर श्लोक पाठ करा. तर हे काही श्लोक आहेत. कुर्चा, षटकुर्चा ते हस्तपाद ग्रीवा मेड्रेषु हस्तयो दो पादयो दो ग्रीवा मेड्रो एक एक. 6 कुर्च्या सांगितलेल्या आहेत. त्यानंतर कंडरा, षोडश कंडरा तासा चतस्त्र पादयो तावत्यो हस्तग्रीवा पृष्ठेषु. श्लोक करण्याचा काय फायदा आहे की तुमचं म्हणजे जे आपण चार्ट वेगवेगळा पाहिला तर बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या श्लोकमध्ये लक्षात राहतील. त्यासाठी श्लोक करणं आवश्यक आहे. त्यानंतर जाल, मांस शिरा स्नायवस्ती जालानी प्रत्येकम चत्वारी. त्यानंतर अस्थिसंघात, चतुर्दश अस्थानां संघाता तेषो प्रयो गुल्फजानुवंशनेषु एतेनेतर शक्तिबाहुज व्याख्यातो त्रिकम शिरसोर एक एक. त्यानंतर सीमंत, चतुर्दशेव सीमंत तेच्या अस्थिसंघात गयनीय. त्यानंतर सेवनी, सप्तसेवन्य शिरसी विभक्ता पंच जीवा शेफसोर एक एक ता परिहर्तया शस्त्रेण. मांसरज्जु, महत्यो मांसरज्जोश्चतस्रौ पुष्ट्रवंशम उभयत पेशी निबंधनार्थ द्वे बाह्य अभ्यंतरेच द्वे. त्यानंतर शेवटचा श्लोक आहे स्नायूंचा. मेधस स्नेहमादय शिरास्नायुत्व आपनुत शिरानाम तू मृदुपाक स्नायूनामच ततखर. तर हे होते काही श्लोक. ज्यांचे होत असेल त्यांनी करा, ज्यांचे होत नसतील त्यांनी कमीत कमी जो मी चार्ट सांगितला आहे तेवढा व्यवस्थित करा. त्यानंतर या टॉपिकमधील काही छोटे छोटे पॉईंट आहेत ते एकदम क्विकमध्ये पाहून घेऊया. षडंग शारीर, तच्च षडंग शाखा चतस्रो मध्यम पंचम षष्टम शिरम इति. शुश्रुत शारीरस्थानमधला श्लोक आहे. हा श्लोक पाठ करून टाका, महत्त्वाचा आहे. त्यानंतर कोणते काय सांगितले श्लोकमध्ये तर 4 शाखा असतात, मध्य शारीर आणि शिर असे मिळून षडंग शारीरचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर शरीरोपक्रमणीय शारीर ह्या मागच्या व्हिडिओमधील आपला एक पॉईंट राहून गेला होता, तो म्हणजे षडधात्वात्मक पुरुष. तो एकदा नीट वाचून घ्या. षडधात्वात्मक पुरुषलाच आपण कर्मपुरुष किंवा चिकित्सा अधिकृत पुरुष असं म्हणतो. त्यामध्ये पंचमहाभूत शरीर समवाय पुरुष शुश्रुत शारीरांनी सांगितलं आहे. आणि खाद्यश चेतना षष्टा धात्व पुरुष संज्ञका हा चरक शारीरमधला श्लोक आहे. धातुभेदाने पुरुषाचं संघटन केलेलं आहे. त्यामध्ये एक धात्वात्मक पुरुष म्हणजे आत्मा, द्विधात्वात्मक पुरुष म्हणजे अग्निसोम किंवा क्षेत्रज्ञ, त्रिधात्वात्मक पुरुष म्हणजे सत्व आत्मा आणि शरीर, पंचधात्वात्मक पुरुष म्हणजे जे पंचमहाभूतानुसार आहे त्यानुसार पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्यानंतर षडधात्वात्मक पुरुष म्हणजे पंचमहाभूत प्लस आत्मा. सप्तधात्वात्मक पुरुष म्हणजे जे 7 धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र त्यानुसार. त्यानंतर द्वादश धात्वात्मक पुरुष, द्वादश म्हणजे किती तर 12, आत्मा, मन, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 त्याचे अर्थ, कर्णाचा शब्द, नासा गंध, चक्षु रूप, जीवा रस आणि त्वकाचा स्पर्श. तर हे होते धातुभेदाने पुरुष संघटन. अजून इतर आहेत ते आपण पुढे पाहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे त्रयोदश धात्वात्मक म्हणजे 13, 3 दोष, 7 धातू आणि 3 मल. त्यानंतर सप्तोदश धात्वात्मक म्हणजे 17, 5 महाभूत, 5 ज्ञानेंद्रिय त्यांचे 5 कर्म, आत्मा आणि मन. त्यानंतर चतुष्विंशती आत्वात्मक म्हणजे किती 24, चतुष्विंशती म्हणजे 24, 5 ज्ञानेंद्रिय, 5 अर्थ, त्यानंतर 5 कर्मेंद्रिय, 8 प्रकृती प्लस मन. पंचविंशती म्हणजे किती 25, 5 ज्ञानेंद्रिय त्यांचे अर्थ, 5 कर्मेंद्रिय, 8 प्रकृती, मन आणि पुरुष. तर हे सर्व जे आहेत ते लक्षात ठेवा व्यवस्थित. कोणामध्ये किती संख्या किती आणि कोण आहेत तेवढं फक्त लक्षात ठेवा. चुकून एखादा SAQ विचारण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर आता आपले सिलेबस कॉपीनुसार पहिले 2 पॉईंट झालेले आहेत असं मी सांगतो की जो शरीरोपक्रमणीय शारीर आणि दुसरा परिभाषा शारीर. तर इथून पुढे आपण ॲनाटॉमीमध्ये घुसणार आहे. तर त्यामध्ये घुसण्याआधी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत म्हणा जे तुम्हाला MCQ, SAQ, LAQ कोणत्याही दृष्टीने इम्पॉर्टंट ठरतील किंवा मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये नक्कीच उपयोगी पडतील. तर ते एकदा पाहूया व इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस डिटेलमध्ये चालू करणार आहे. तर इम्पॉर्टंट पॉईंट काय आहेत तर 3 गुण कोणते आहेत सत्व रजतम, 5 ज्ञानेंद्रिय कोणते आहेत कर्ण, नासा, चक्षु, जीवा, त्वक. त्यानंतर 5 कर्मेंद्रिय वाक, पाणी, पाद, पायू आणि उपस्थ. 5 महाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. सप्तधातू कोणते आहेत रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. त्रिदोष कोणते आहेत वात, पित्त, कफ. आणि 3 मल पुरुष, मूत्र आणि स्वेद. त्यानंतर 8 प्रकृती अव्यक्त, महत, अहंकार, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्यानंतर फादर ऑफ सर्जरी कोण आहेत सुश्रुत. त्यानंतर शरीर म्हणजे काय तर बॉडी, शारीर म्हणजे बॉडीचा स्टडी करणे आणि शरीरी म्हणजे काय तर आत्मा. तर हे डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे कारण चुकून क्वेश्चनमध्ये कन्फ्यूज होऊ शकतं. जसं की शरीर व्याख्या असे प्रश्न विचारतात. तर हे आधी क्लिअर करून घ्या. त्यानंतर 7 त्वचा कोणत्या आहेत अवभासिनी, लोहिता, श्वेता, ताम्रा, वेदिनी, रोहिणी आणि मांसधारा. आणि 7 कला असतात. तर हे बेसिक गोष्टी होत्या जे तुम्हाला रचना शारीरमध्ये पुढे कुठे ना कुठेतरी उपयोगी पडणार आहेत.
त्या सांगणं आवश्यक होतं, म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते इन्क्लूड केलेले आहेत. तर ह्या होत्या सिलेबस कॉपीनुसार परिभाषा शारीर या टॉपिकच्या संपूर्ण नोट्स. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण असंच सिलेबस कॉपीनुसार सर्व पॉईंट्स पाहणार आहे, सर्व गोष्टी पाहणार आहे, जेणेकरून तुम्हाला कोणते एक्स्ट्रा अभ्यास करण्याची गरज नाही आहे किंवा जास्त स्टडी करण्याची आवश्यकता नाही आहे. जेवढं सिलेबस कॉपीमध्ये आहे NCISMने सांगितलेलं आहे त्यानुसारच पेपर येतो आणि NCISM किंवा MUHSला असं अपेक्षित असतं की तुम्ही त्यानुसारच पेपर लिहावा. त्यामुळे जर तुम्हाला MUHSच्या युनिव्हर्सिटी पेपरमध्ये चांगलं परफॉर्म करायचं असेल, चांगला परफॉर्मन्स दाखवायचा असेल व मार्क्स चांगले स्कोअर करायचे असतील तर तुम्ही ह्या नोट्स फॉलो करणं आवश्यक आहे. नोट्स जास्त अवघड नाही आहेत, कोणतीही बुकिश लँग्वेज नाही आहे, तुम्हाला सोप्या सरळ शब्दामध्ये समजेल व पाठांतर करण्यासाठी सोपं आहे अशा प्रकारे आपले नोट्स आहेत. तर व्हिडिओ जर आवडत असेल तर इथून पुढचे व्हिडिओ देखील पहा. तसंच रचना शारीर, क्रिया शारीर, इतर विषयासंबंधित व्हिडिओ अपलोडेड आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन पहा. जसं जसं आपण व्हिडिओ अपलोड करतो तसं तसं तुम्ही सिलेबस कवर करा, जेणेकरून तुम्हाला एक्झामपर्यंत मी तुम्हाला सर्व सिलेबस, सर्व नोट्स कवर करेल व त्यानंतर आपण रिव्हिजन किंवा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्सचे व्हिडिओ किंवा पेपर कसा लिहायचा, आन्सर फॉर्मॅट काय असला पाहिजे, कॉमन काय काय गोष्टी लिहिता येतात का, तर हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. सर्व एक्झामच्या लास्ट डेपर्यंत, शेवटच्या पेपरपर्यंत मी तुम्हाला सर्व गायडन्स करत राहणार आहे. तुम्ही फक्त डेली व्हिडिओज पाहत राहा, सपोर्ट करत राहा आणि एक्झामच्या दृष्टीने व्यवस्थित स्टडी करा. तर आपण असंच पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.